नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ईस्ट इंडिया पॉडकास्टर या युट्यूब चॅनल मध्ये, जिथे तीन मित्र मिळून गप्पा मारत असतात क्रिकेट बद्दल. आणि आज अनफॉर्च्युनेटली एक मित्र आज काही कारणास्तव आपल्यासोबत नाहीये. पण आज आपल्यासोबत आनंद पुन्हा एकदा आहे. हाय आनंद, हॅलो. कसा आहेस? मस्त, एकदम मजेत. आज आपण निश्चितच बोलणार आहोत, कारण तुम्हाला माझं जर्सी बघून आणि ओव्हरऑल थंबनेल टायटल बघून समजलंच असेल आपण कशाबद्दल बोलणार आहोत. तर वी आर टॉकिंग अबाउट टीम रिव्ह्यूज टुडे, IPL 2025 बद्दल. तर डिफरंट टीमचं आपण अनालिसिस करणार आहोत. टीम कशा दिसत आहेत, प्लेइंग 11 कॉम्बिनेशन काय असू शकतं, त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत आणि त्यांचे चान्सेस काय आहेत प्ले ऑफ्समध्ये, फायनलमध्ये जाण्याचे, पुढे एक्सेल व्हायचे. तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर वन बाय वन टीम आपण जाऊयात. तर अल्फाबेटिकल ऑर्डरने जातोय, नॉट बिकॉज मी येल्लो घातलंय किंवा चेन्नई सपोर्टर आहे म्हणून चेन्नई पहिल्यांदा, बट अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये चेन्नई पहिल्यांदा येतो. आपण स्टार्ट करूया चेन्नई. तर सो ओव्हरऑल म्हणजे दरवर्षीप्रमाणे दे गो विथ लाईक अ गुड कॉन्फिडन्स इन द ऑप्शन, आणि त्यांचं एक स्ट्रॅटेजी असते आणि कुठल्याही प्लेअरच्या मागे धावत नाहीत. ते पूर्ण एक प्लॅन थ्रू येतात आणि अँड दे रिअली डू वेल इन एव्हरी ऑप्शन आय हॅव सीन सो फार. सो आपल्याकडे पुन्हा एकदा आहे ऋतुराज गायकवाड कॅप्टन म्हणून, महाराष्ट्राचा ढाण्या वाघ. आणि त्याच्यानंतर MS धोनी आहे, आणि ऋतुराज गायकवाड सोबत आपला डेव्हिन कॉनवॉय दिसू शकतो ओपनिंगला, ओपनिंग कॉम्बिनेशनला. पण द बेस्ट बाय आय वुड से फॉर देम इज की वन डाऊन प्लेअर त्यांच्यासाठी आहे आता राहुल त्रिपाठी. राहुल त्रिपाठी दुसरा महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आहे, आणि त्याने महाराष्ट्रासाठी रणजीमध्ये पण खूप चांगले रन केलेले आहेत, मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पण चांगले रन केलेले. IPL सीझन मध्ये आपण त्याला मागच्या बघत आलेलो आहे, वेदर राजस्थानमध्ये खेळताना, दिल्लीमधून खेळताना. आणि होपफुली ही विल बी अ ग्रेट ॲसेट फॉर चेन्नई सुपर किंग्स. आणि त्याच्यानंतर ना आपल्याकडे आहे रचिन रवींद्र. रचिन रवींद्र एक मिडल ऑर्डरला स्ट्रॉंग बॅट्समन असू शकतो, आणि ही इज ऑलराऊंडर, बॉलिंगही टाकतो. आपण आताच वर्ल्ड कपला बघितलेलं आहे. त्याच्यानंतर अन्ना इज बॅक इन दी आणि विजय शंकर आहे तुमच्याकडे, रवींद्र जडेजा आहे, शिवम दुबे आहे. म्हणजे आमची टीम एकदम स्ट्रॉंग दिसतीये ऑन पेपर तरी नक्कीच. ऑन पेपर नाही, इन रिअल पण. आणि मुंबईला नक्कीच 23 तारखेला आम्ही हारू. 23-25 ज्या तारखेला मॅच आहे. आणि त्याच्यानंतर डेथ बॉलिंग ऑप्शन पण चांगला आहे. तुमच्याकडे मतीशा पत्तीराना आहे, ज्याला त्यांनी रिटेन केलं बेसिकली. आणि इंटरेस्टिंग बाय बॉल फॉर द बॉलर्स इज खलील अहमद आहे त्यांच्याकडे. खलील अहमद इज लेफ्ट आर्म डिसेंट फास्ट बॉलर. आणि त्या व्यतिरिक्त श्रेयस गोपाल सुद्धा आहे, आणि नूर अहमद अफगाणिस्तानी प्लेअर, ही इज ऑल्सो इन द टीम. बरोबर. आणि चेपॉकचं जर तुम्ही हे बघितलं, जर ड्यू नाही पडली आणि ओव्हरऑल जर सगळं गुड राहिलं, तर स्पिनर्स खरंच नाकेनो आणू शकतात समोरच्या टीमला. सो ओव्हरऑल मला अशी टीम दिसतीये. तुला एनी थॉट्स? मला पथिराना जो आहे श्रीलंकेचा बॉलर, त्याच्याकडनं चांगले होप्स आहेत, कारण की त्याचं डेव्हलपमेंट इन IPL आणि इन श्रीलंकन टीम खूप चांगला आहे. ओके. खलील अहमद आय थिंक पीक फॉर्मवर आहे, सो ही शुड शो हिज क्लास इन टर्म्स ऑफ हिज एक्सपिरियन्स. त्याच्याकडनंही चांगला त्यांच्या म्हणजे चेन्नईला त्याच्याकडे खूप मोठी अपेक्षा असणार आहे. त्यानंतर बिकॉज त्यांचे मोस्ट ऑफ द मॅचेस म्हणजे 50% मॅचेस ते चेपॉकला खेळतात, त्यांनी थोडा गेमला स्लो करण्यासाठी रचिन रवींद्र जडेजा आणि अश्विन हे कॉम्बिनेशन, मला वाटतं हे 3 प्लेअर नेहमी खेळतील त्यांच्यासोबत. आणि प्लस विजय शंकर, जो की आय थिंक रिटर्न ऑफ प्लेअर आहे काइंड ऑफ, पण तरी त्यांनी इंडियासोबत खेळलेला आहे, त्यांनी मागे हैदराबाद सोबत खेळलेला आहे, आणि त्याला IPLचा चांगला एक्सपिरियन्स आहे. सो आणि प्लस तो त्या टीम मध्ये खेळतोय जिथे धोनी खेळतोय. भले ऋतुराज गायकवाड कॅप्टन चांगला आहे, ओके, पण तरी जिकडे धोनी स्क्वॉड मध्ये असतो, तर धोनीच्या साथीत, ओके, त्याचा जर कुठे ग्रूमिंग होऊ शकतं. एक्झॅक्टली, जरा ग्रूमिंग होऊन त्याचं जे टॅलेंट जे दबलं गेलेलं आहे ते बाहेर आलं,
तर तोही एक ऍसेट ठरला जाईल. स्ट्रेंथ कुठं वाटते, विकनेस कुठं वाटते? स्ट्रेंथ तर बाबा पहिले तर धोनीच. धोनी है तो सीएसके है. तो होनी है, जीत एक्झॅक्ट होनी है. एक्झॅक्टली. सो ते आणि आहे. बार्गेन. पण एक नाव मला नक्कीच IPL 2024 मध्ये ज्या प्रकारे अजिंक्य रहाणेचं सीझन राहिलं होतं, हम्म. तर एक नाव मला नक्कीच बघताना आवडलं असतं, पण आय कॅन अंडरस्टँड त्याची जागा कुठे बनत नव्हती. हम्म. काय टाईप ऑफ प्लेअर दे वर लुकिंग फॉर. हम्म. सो अनफॉर्च्युनेट, बट ठीक आहे. बट गुड फॉर हिम ना, ही इज वेंट टू KKR अँड ही इज इव्हेंट कॅप्टनिंग देम. ही इज कॅप्टन, वी विल ओके. कम टू दॅट. येस. आणि अजिंक्य रहाणेचा अख्खा सीझन बघायला गेला गेल्या वर्षीचा फॅब्युलस होता. अमेझिंग. सो म्हणजे इवन इन इज म्हणजे 38, क्लोज 37. टू हिज रिटायरमेंट इयर्स. ओके, ही इज परफॉर्मिंग वेल, ही इज कीपिंग अप टू द मार्क. आणि त्याला एक चान्स मिळतोय जिथे तो लीड करतोय टीमला, त्यासाठी हे नक्कीच चांगलं आहे. ओके, असं आहे. Correct. सो मला ना, माझ्यासाठी मला एक असं मी बोलू इच्छितो की ऋतुराज गायकवाड आय थिंक गेल्या सीझनला ही वॉज काइंड ऑफ अन अननोन प्लेअर. तेव्हा त्यांनी खूप जास्त चांगलं केलं. ओपनिंग मध्ये भरमसाठ रन त्यांनी मारले. Correct. गेल्या वर्षी कॅप्टन्सी मिळाली, अपेक्षा वाढल्या, तर थोडं ना दबाव आला. थोडा दबाव आला आणि त्याच्यामुळे सीएसके ओव्हरऑल एज अ युनिट सफर झालंय. सो मला वाटतं ह्या वर्षी त्याच्याकडे अपेक्षा असणार. तो कॅप्टन आहे, पण कॅप्टन्सी सोबत परफॉर्मन्स त्यांनी बॅक करून रन्स ऑन द बोर्ड केले पाहिजे. सो असं Correct. मला वाटतंय ते जर करू शकले, ओके, ओपनिंग कॉम्बिनेशन टिकलं त्यांचं, तर सीएसके इज अ जायंट. ओके. Correct. आणि त्यांच्याकडे ते नेहमी बॉलर्सनी किती रन, लेटचे 150 160 जरी रन्स त्यांनी स्कोर केले, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू चेज इन चेन्नई. की त्यांना त्यांची खूप कंडिशन्स माहिती आहेत आणि ते त्याचा पूर्णपणे फायदा घेतात. सो Correct. गोईंग टू चेन्नई अँड प्लेइंग अगेन्स्ट सीएसके इज ऑलवेज टफ. सो Yes. त्याच्यामुळे मला वाटतं त्यांचं ओपनिंग पेअर हे खूप इम्पॉर्टंट ठरेल. तू मगाशी म्हणालास की डेव्हिन कॉन्वे आणि गायकवाड येईल. मला असं वाटतं कदाचित ते कॉम्बिनेशनला अजून एक बॅकअप कॉम्बिनेशन ते रचिन रवींद्रला पण वरती खेळू शकतात, कारण की Opening करू तो शकतात. हार्ड हिटिंग ऑप्शन मस्त आहे. ओके. सो आणि त्यांच्याकडे केलेलं आहे आय गेस त्यांनी. केलेलं आहे. रचिन रवींद्र वरती आलेला आहे. सो जर कॉन्वे चालला ग्रेट, पण नाही जर चालला तर त्यांच्याकडे रचिन रवींद्र सुद्धा ऑप्शन आहे. किंवा मी रचिन रवींद्रला वन डाऊन पण वरती पाठवेन जर का फास्ट रन स्कोर करायचे असतील तर. ओके. कारण की मग मध्ये जडेजा आहे, धोनी आहे, विजय शंकर आहे, सॅम करन आहे. येस, सॅम करनला मी विसरलेलो, पण सॅम करन सुद्धा आहे. त्याशिवाय आणि खूप स्वस्तात मिळाले ते चांगले प्लेयर्स. शिवम दुबे आहे मित्रा, शिवम दुबे आहे. शिवम दुबे इज मीडियम पेसर. मीडियम पेसर, पण बॅटिंग जबरदस्त ऑप्शन आहे ना. मीडियम पेसर ऑप्शन, स्पिनच्या विरोधात खूप चांगलं खेळू शकतो तो चॅपॉक मध्ये. एक्झॅक्टली. सो टीम कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. राहुल त्रिपाठी बोलतो ना. त्रिपाठी इट वॉज अ बार्गेन. मला वाटतं 3.40 कोटीला त्याला घेतलं. रचिन रवींद्र इतका चांगला प्लेअर 4 कोटीला घेतलं. बरोबर. आणि सॅम करंटला पण 3-4 कोटीच्या मध्येच त्यांनी, म्हणजे उत्तम टीम त्यांनी बनवली. म्हणजे स्ट्रॅटेजी मध्ये येतात ते 3 लोक, जे कोण असतात नेहमी तेच दिसतात. प्रत्येक टीमच्या बदलताना दिसतात जे ऑप्शनियर्स असतात, ते ऑप्शन मध्ये असतात. पण ह्यांचे सतत आपल्याला एक कन्सिस्टन्सी बघायला मिळते ऑप्शन मध्ये. बरोबर. आणि मला ना अजून असं वाटतंय की जे मोठे बोलतोय मी, बिकॉज दे हॅव वन मोर ट्रॉफीज. ओके. पण मुंबई, सीएसके आणि ज्यांनी ट्रॉफी पण जिंकली नाही, लेट्स से RCB पण बघायला गेलं इन अ वे, तर ती पण एक अशी मोठी टीम आहे. पण ऍटलिस्ट मुंबई आणि सीएसके कडनं मला नेहमी अशी अपेक्षा असते की ते न्यू प्लेयर्स आणतील IPL मध्ये आणि त्यांना स्टार्स बनवतील, रॅदर दॅन स्टार्स सोबत टीम फॉर्म करण्यापेक्षा. सो जे नवीन चेहरे दिसतात आणि ते जेव्हा परफॉर्म करतात ते बघून मला खूप आनंद मिळतो. आणि मग ते पुढे जाऊन टीम इंडियामध्ये खेळतात, ते पाहून अजून चांगलं वाटतं. सो आय थिंक सीएसके आणि मुंबईने हे कन्सिस्टंटली केलेलं आहे. त्यांनी नवीन टॅलेंटला ग्रूम करून त्यांची टीम फॉर्म केलेली आहे आणि नंतर त्यांनी पुढे जाऊन इव्हेंच्युअली टीम इंडियासोबत पण ट्रॉफी जिंकलेत. सो मला हे सुद्धा बघायला आवडेल. सो त्याच दृष्टिकोनाने राहुल त्रिपाठीकडे बघून मला खूप अपेक्षा आहेत. ऋतुराज गायकवाड पण टीम इंडिया जेव्हा चान्स मिळाला आहे तेव्हा तो खेळलेला आहे. ओके. तसंच अजून दीपक हुडा, शिवम दुबे, हे सुद्धा. दीपक हुडा इज लाईक इज अ ग्रेट फिल्डर, ग्रेट बॅट्समन. पण त्याची जागा तशी बनत नाही आता सध्या तरी, बट ही इज अ गुड बॅकअप ऑप्शन. बरोबर.
आणि अजून कमलेश नागरकोटी. ओके, हे नाव ना मी पहिल्यांदा एका व्हॉट्सअप व्हिडिओवरती बघितलेलं. ओके, तो अंडर 19 खेळत होता. अंडर 19 खेळला अंडर होता. 19 खेळत होता आणि त्याने काहीतरी कन्सिस्टंटली 140-150 हिट करत 50. होता. यॉर्कर, इन स्विंगिंग यॉर्कर आणि बोल्ड काढत होता. आणि ही वॉज द म्हणजे तो होता आणि अजून एक कोणता तरी बॉलर होता. हे दोन बॉलर अंगकाठीने तो बघितला का किती बारीक आहे, पण 150 टाकतो. एक्झॅक्टली कारण की त्याचा तेच तर त्याच्यामुळे मग ते टॅलेंट आहे, पण ग्रुमिंगची गरज आहे आणि बरोबर. स्टेज मिळायला पाहिजे. सो बिंग चेन्नई, ते त्यांना बरोबर पिळून टॅलेंट काढता येतं बाहेर. सो अगेन अ प्लेअर टू वॉच आउट फॉर. होपफुली सावी ट्रॉफी इनकमिंग. लेट्स सी. Let's move on to the next team. बाय द वे रिअलिस्टिकली, ओके, लुकिंग ॲट देअर ओव्हरऑल कॉम्बिनेशन, तू हे पण सांग की तुला कुठे वाटेल की ती चेन्नई सुपर किंग्स कुठे फिनिश करेल? फिनिश मला वाटतं प्ले ऑफ्स. तर Playoffs. म्हणजे इतके Top किती four. IPL आहे, आय डोंट नो, 14व 15व किती IPL आहे? 2000 18व आय थिंक 18 आहे. 18व मधले 16-15 ते 2 वर्ष जर सोडले तर 15 वेळा क्वालिफाय झालेली आहे, 14-15 वेळा. सो ह्या वर्षी ती अपेक्षा तरी आहे क्वालिफाय व्हायची. यू नेव्हर नो, फायनल्स ही खेळू शकते. ओके, अँड बिईंग अ सपोर्टर ट्रॉफी जिंकावी असं वाटतंय. तर बरोबर. थालाचं शेवटचं सीझन आहे, यू नेव्हर नो. अरे तो ते बोलेल, त्याला बोलू दे, तू का यू बोलतोय? नेव्हर नो. चल, ठीक आहे. मूव ऑन टू द दिल्ली. चालेल. दिल्ली नेक्स्ट. काय वाटतंय? तू टीम रिव्ह्यू दे पहिले, प्लेयर्स सांग कोण कोण आहेत आपल्या तर ऑडियन्सेस ना. दिल्ली बद्दल जर बोललो आपण तर द बेस्ट बाय फॉर देम वॉज KL राहुल कडे गेले ते. KL राहुल LSG त्यांना सोडलं आणि त्यांनी ड्रॉप केलं ह्याला, काय त्याचं नाव, रिषभ पंतला ड्रॉप केलेला आहे. रिषभ पंतला ड्रॉप केलं, पण त्यांच्याकडे 2 चांगले विकेट कीपिंग ऑप्शन्स आहेत. अभिषेक पोरेल, त्यांनी परफॉर्म रिअली वेल इन द पास्ट सीझन. बरोबर. दुसरं ट्रिस्टन स्टब्स, बरोबर. which is a South African great batsman against स्पिन बॉलिंग. जेक फ्रेझर, त्याला पण त्यांनी बॅक केलेला आहे. त्याच्यानंतर हॅरी ब्रूक आहे, KL राहुल आहे, फॅब डुप्लेसिस आहे, आणि इतकंही कमी असेल तर त्यांच्याकडे बॅकअप ऑप्शन करून नायर सुद्धा आहे. बरोबर. आणि बॅटिंगसाठी अक्षर पटेल पण हँडी आहे. अँड अक्षर पटेलला सरप्राइझिंगली त्यांनी कॅप्टन केलेलं आहे. पण जेव्हा आपण ऑप्शन झाल्या पहिली असेच हे होतं की KL राहुल किंवा फॅब डुप्लेसिस या दोघांमध्ये एक कॅप्टन बनेल. बरोबर. पण दे हॅव बॅक्ड अक्षर पटेल. आणि KL राहुलनी म्हणजे बेसिकली ती रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी नकार दिला त्याच्यामुळे. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे डाऊन द ऑर्डरला समीर रिझवी आहे. समीर रिझवीने खूप चांगलं परफॉर्म केलेलं आहे. ओके, म्हणजे सॅटिस्फॅक्टरी. पण आपण जर गेलो त्यांचं बॉलिंग लाईनअप आहे, इट्स रिअली इम्प्रेसिव्ह. बॅटिंग लाईनअप तर आहेच, पण बॅटिंग लाईनअप तरी म्हणेल मी ओके आहे. पण तरी आपण बॉलिंग लाईनअपला गेलो तर त्यांच्याकडे मिचेल स्टार्क आहे, विच इज अमेझिंग बॉलर. तो मोठ्या मॅचचा प्लेअर आहे. आपण जसं KKRला त्याने फायनल मध्ये खेळून दाखवून दिलं ते 24 कोटी कशासाठी त्याला दिलेले होते. आणि त्याच्यानंतर नटराजन आहे, मुकेश कुमार डेथ बॉलर, मोहित शर्मा आहे, डेथ बॉलर स्पेशलिस्ट आहेत. दे हॅव मोहित शर्मा अँड देन चमीर दुष्मंता पण आहे आणि नंतर कुलदीप यादव आहे. मिचेल स्टार्क, नटराजन, मुकेश आणि कुलदीप, हे 4 मला वाटते हे नक्कीच खेळतील. नाही, पण मोहित शर्माला पण डिस्क्वालिफाय करून, कारण की डेथ बॉलर आहे आणि त्याने IPL एक्सपिरियन्स आहे मित्रा. कारण की IPL एक्सपिरियन्स असणं पण खूप मोठी गोष्ट आहे. ते आपण यू कॅनॉट इग्नोर दॅट. कारण की IPL मध्ये खेळले आहेत, IPL मध्ये त्याच्याकडे भरपूर विकेट्स आहेत. त्यांनी गुजरात टायटन्स सोबत जेव्हा खेळलेला तेव्हा सोबत पण त्यांनी चांगलं परफॉर्म केलेलं. ओके, सो तो पण एक ऑप्शन असणं नक्कीच चांगलं आहे. ठीक आहे. आणि कुलदीप यादव प्रूव्हन प्लेअर आहे IPL मधला, आणि खूप कमी इंटरनॅशनल प्लेयर्स, खूप कमी यंगस्टर्स जे IPL खेळतील फर्स्ट टाइम ते त्याला रीड करू शकतील. तो पण खूप विकेट्स काढेल यावर्षी. अक्षर पटेल आहे. मला असं वाटतं की KL ला कॅप्टन न बनवण्याचं कारण ना हे पण होतं की गेल्या वेळेस जेव्हा तो लखनौकडनं खेळलेला, LSG कडनं खेळलेला ऍज अ कॅप्टन,
तर विकेट किपर कॅप्टन होता. आणि जेव्हा T20 इंडियन स्क्वॉड अनाऊन्स झाला, ठीक आहे, तर त्याच्याकडे ॲज अ विकेट किपर ऑप्शन आपल्याकडे रिषभ पंत होता, त्याला ड्रॉप केलेला. सो तो कदाचित यावर्षी आय डोंट थिंक ही विल विकेट कीप आणि तो स्वतःला अप द ऑर्डर प्रमोट करेल. अभिषेक पोरेल मे बी खेळू शकतो. तो खेळू ॲज अ शकतो, विकेट कीपर तो बॅट्समन किंवा खेळू शकतो. ट्रिस्टन स्टब्स मे बी विकेट किपिंग करू शकतो. आपण 3 खेळवतो राईट, इंटरनॅशनल प्लेयर्स पर 4 खेळतो. 4 खेळवतो. तर मग त्या केसमध्ये ह्यांच्याकडे ट्रिस्टियन स्टब्सला नक्कीच खेळवतील, कारण की तो चार्लला चांगला पण खेळवावं लागेल. फॅफ तर खेळेलच. सो 2 झाले, स्टार्क मिचेल स्टार्क 3 झाले. ओके, आणि जेक फ्रेझर खेळवतील ते. 1 मिनिट थांब. ऑस्ट्रेलियन बॅट्समन आहे तो, किंवा हॅरी ब्रुक, दोघांपैकी एक जण, कारण त्यांनी ते जेक फ्रेझरला त्यांनी बॅक केलं होतं. मला वाटतं हा, जेक फ्रेझरला बॅक जरी केलं असलं ना तरी थोडा यंग टॅलेंट आहे, थोडा वेळ लागेल त्याला. फिअरलेस आहे. तेच असते T20 मध्ये, जितकं यंग टॅलेंट आणि फिअरलेस टॅलेंट पुढे येतं ना, इतकं फॉर्मॅटसाठी टीमसाठी मला वाटतं चांगलं असतं बिनधास्तपणे. तर तिकडे मग कदाचित शफल करतील काही मॅचेस, हॅरी ब्रुकला सुद्धा चान्स देतील, Correct. कारण की तो पण प्रूव्हन प्लेअर आहे, इंग्लिश कंडिशन मध्ये चांगला खेळतो. रिसेंट फॉर्म इतका चांगला नाही राहिलेला त्याच्यामुळे. इंडियामध्ये खेळलेला नाहीये, पण तरी तो अटॅकिंग प्लेअर आहे. सो कदाचित IPL मध्ये चालू शकतो. ओके, अँड दे हॅव पेड डिसेंट मनी फॉर हॅरी ब्रुक एज वेल. सो मे बी लेट्स सी. चौथ्या इंटरनॅशनल प्लेअरसाठी नक्कीच टक्कर आहे. पण Correct. मला असं वाटतं KL राहुलला वरती खेळवतील, कारण की हो. बिईंग द प्लेअर ही इज, ओके, तो टेस्टमध्ये त्यांनी त्याची जागा पक्की केलेली आहे. 50 ओव्हर फॉर्मॅटमध्ये त्यांनी त्याची जागा पक्की केली आहे. आणि त्याला आय थिंक सिलेक्टर्सना दाखवू तो इच्छितो की T20 मध्ये सुद्धा त्याला इग्नोर नाही केलं पाहिजे, कारण की तो एकदम स्टेबल प्लेअर आहे. ओके, आत्ताच्या करंट प्लेयर्स पैकी आय थिंक ऑल फॉर्मॅट प्लेअर जो बोलला जाईल ना, आय थिंक तो सगळीकडे ही टिक्स ऑल द बॉक्सेस. सो त्याच्यामुळे तो जर वरती खेळला, या सीझनमध्ये चांगले रन बनवले, तर परत सिलेक्टर्सकडे एक ऑप्शन मिळेल आणि T20. मला वाटतं ही वॉज, म्हणजे डेस्पाइट दे हॅव गिव्हन हिम लाईक 14 करोड रुपीज, मला वाटतं ही स्टील अ बार्गेन बाय ऑफकोर्स. फॉर अ प्लेअर लाईक हिम. कारण त्याच्या आधी ना, जेव्हा ऑप्शन चालू होतं ना, तेव्हा त्याचं खूप ट्रोलिंग मध्ये होता, तो फॉर्म इतका खास नव्हता, आणि त्याचा कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट झाला ऑप्शनवर, की मला वाटतं मग दिल्लीचं बेनिफिट झालं त्या केसमध्ये. हा, आणि आता तो इतका उभरून आलाय, त्याचा फॉर्म राईट टाइम आला, IPLच्या बरोबर आधीच त्याचा फॉर्म मध्ये आला तो, आणि विच इज रिअली गुड फॉर दिल्ली कॅपिटल्स. नक्कीच. अँड स्ट्रेंथ मला वाटतं, बॅटिंग बॉलिंग मला स्ट्रेंथ वाटतं यांची, मोर दॅन अ बॅटिंग आय वुड से. पण लेट सी हाऊ दे एक्सेल. बट ओनली थिंग इज वीकनेस, अक्षर पटेल ॲज अ कॅप्टन, एक्सपिरियन्स आहे, पण लेट सी हाऊ ही हँडल्स दॅट ओव्हरऑल, आणि ते बघणं खूप इंटरेस्टिंग राहील. मला वाटतं ही विल डू वेल, कारण की इंडियन कंडिशन्स आहेत आणि 20 ओव्हरची It's मॅच quite fun. असते. सो जर का त्याला फास्ट खेळायचे असतील, त्या इनिंग्समध्ये त्यांनी 2-3 जरी मोठे शॉट मारून टीमला सपोर्ट केला ना, इट विल वर्क वेल फॉर देम. ओके, फक्त मला तेच वाटतं की ऑन दॅट डे टीम कॉम्बिनेशन काय खेळवतील. ओके, दिल्ली बिंग दिल्ली, ते खूप शफल करत राहतात. ओके, सो त्यांच्यासाठी स्टेबल परफॉर्मन्सेस अक्रॉस द लाईनअप येणं गरजेचं आहे. ओके, आणि कारण की तेच होतं की सीझन बिल्डअप होत राहतो, इंजुरीज नाही आल्या पाहिजेत आणि परफॉर्मन्सेस अक्रॉस द बोर्ड आले पाहिजेत. अदरवाईज मग ते चेंजेस कराल, मग ते एक्सपेरिमेंटेशन होतं. ओके, आणि मग पूर्ण टीम बिघडते. दॅट इज समथिंग दॅट ते नाही झालं पाहिजे. आय थिंक गेल्या वर्षी पृथ्वी शॉ सोबत झालं. ते पृथ्वी शॉला थोडे चान्सेस मिळाले, मग नंतर त्याला ड्रॉप केलं, दुसऱ्या प्लेयर्सना आणलं. सो तसं ह्या सीझनला नको होऊ दे त्यांच्यासोबत. परत करून नाही रे त्यांच्याकडे बॅकअप ऑप्शन आहे, चांगला बॅकअप ऑप्शन आहे. चला तर मग आता पुढे वळूयात आपल्या तिसऱ्या टीमकडे, गुजरात टायटन्स, जे आर द टायटल विनर ऑफ 2022. आणि तेव्हा त्यांच्याकडे कॅप्टन होता हार्दिक पांड्या. पण हार्दिक पांड्या आता
नाहीये त्याची भरपाई तर कोणी करू शकत नाही, पण लेट्स हॅव अ लुक ॲट द टीम. काय दिसतीये टीम, कशी आहे. तर स्टार्टिंग विथ कॅप्टन शुभमन गिल आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जॉस बटलर आहे. ही कॅन कीप. अनुज रावत ही इज अ प्रॉमिसिंग प्लेअर, तो पण कीप करू शकतो. ग्लेन फिलिप्स आहे फ्लाइंग मॅन. आणि त्याच्यानंतर ना साई सुदर्शन आहे. सो त्यांचं टॉप ऑर्डर जे आहे शुभमन गिल, जॉस बटलर आणि साई सुदर्शन, मला ते सॉर्टेड वाटतं. पण नंतर मिडल ऑर्डरला थोडासा डगमगताना दिसते टीम, कारण महिपाल लोमलोर आहे. ही एखाद सीझन त्याचा चांगला गेलेला आहे. वॉशिंग्टन सुंदर लोअर ऑर्डरला आहे. त्याच्यानंतर ना मग त्याच्याशिवाय असं मला इथे कोण प्रॉमिसिंग दिसत नाही. प्रूव्हन प्लेयर्स नाही आहेत बेसिकली प्रूव्हन त्यांच्याकडे. प्लेयर्स नाही. शाहरुख खान आहे बेसिकली, तो पण लोअर ऑर्डरचा प्लेअर आहे. ही इज ऑल्सो लाईक ओके. पण ठीक आहे, त्यांचं बॅटिंग किंवा ऑलराऊंडर्स इतके मोठे किंवा प्रूव्हन बिग नेम्स, बिग सायनिंग्स नाही आहेत. पण त्यांनी प्रत्येक गोष्ट तुम्हाला भेटू शकत नाही बेसिकली ऑप्शन मध्ये. पण त्यांना बॉलर्स, मला रिझन तसं असं वाटतं की त्यांचा कोच जो आहे आशिष नेहरा, त्यांनी नक्कीच थोडासा विचार केला की बॉलर्स आपण थोडेसे ना स्ट्रॉंग ठेवूयात. किंवा त्यांनी ते खूपच स्टेटमेंट आपल्या व्हिडिओचं मागचं मे बी जसं मी बोललो होतो ते, जसं की बॉलर्स ट्रॉफीज जिंकवतात, तर त्याने ते आय गेस ते खूपच मनावर घेतलेलं आहे. तर कगिसो रबाडा आहे तुमच्याकडे प्राईम बॉलर. त्याच्यानंतर तुमच्याकडे मोहम्मद सिराज आहे. आरसीबीने सोडलं आणि यांनी पकडलं. त्याच्यानंतर प्रसिद्ध कृष्ण. हे टॉप 3 लाइनिंगचे बॉलर तुमच्याकडे आहेत. तुमच्याकडे रशीद खान आहे, ज्याला तुम्ही ड्रॉप नाहीच करू शकत. ईशांत शर्मा आय थिंक थोडा आता टुवर्ड्स इज एंड ऑफ करिअर आहे, सो तो एक बॅकअप बॉलर म्हणून युज करतील. त्याला प्रत्येक मॅच खेळणार नाही ऑनेस्टली. अँड देन यू हॅव राहुल तेवतिया. ही इज अ, तो ऍज अ बॉलर आला होता बाय द वे ऑप्शन मध्ये. बरोबर. पण ही इज अ ऑलराऊंडर. 5 सिक्सेस त्यांनी मारलेले आहेत इफ यू रिमेंबर. हो येस. परत मानव सुतार पण आहे, डिसेंट ऑप्शन. हा. सो राहुल तेवतिया इतकं काही खास राहिलेले नाहीत ना मागचे 2-3 सीझन. मला वाटतं ते दुबईचं जे सीझन झालं होतं त्याच्यानंतर त्याचं सीझन लॉकडाऊन नंतर इतके काही खास गेलेले नाहीयेत. 2021 नंतर आपण बोलतोय. सो ओके दिसते टीम. फार काही म्हणजे वेल ओके म्हणजे आहे. इतकी काय प्रॉमिसिंग मला तरी वाटत नाही पर्सनली. नाही. ओपन कोण करेल तुला वाटतं? ओपन कोण करेल? वन डाऊन कोण येईल? सो शुभमन गिल अँड जॉस बटलर शुड ओपन. आणि इधर तुमचं साई सुदर्शन तुमचं हे करू शकतो, वन डाऊन येऊ शकतो. ग्लेन फिलिप्सला खेळत होतो मिडल मध्ये. शाहरुख खान तुमचा लोअर मिडल ऑर्डर. अनुज रावत मिडल ऑर्डर. आणि मग त्याच्यानंतर तुमच्याकडे राहुल तेवतिया, राशिद खान पण एखाद 2 मारतो बॉल. तर रबाडा पण हिट करतो 2-3. सो डिसेंट आहे, डेप्थ आहे, पण सिलेक्शन थोडंसं हे राहणार. पण प्रॉब्लेम असा आहे की हे जर नाही खेळलं तर तुमच्याकडे बॅकअप कमी आहेत. वेदर इट इज बॅटिंग, बॉलिंग मध्ये खूप बॅकअप्स आहेत तुमच्याकडे, पण बॅटिंग लाईनअप मध्ये किंवा मिडल ऑर्डर मध्ये तुमच्याकडे बॅकअप्स खूप कमी आहेत. वॉशिंग्टन सुंदर आहे, वॉशिंग्टन सुंदर आहे, साई सुदर्शन आहे जो ऑलराऊंडर आहे त्यांच्याकडे. त्यानंतर राशिद खान पण हँडी आहे. मी ऑलराऊंडरच कन्सिडर करतो त्याला, बिकॉज 1-2 मारून जातो तो. फोर वगैरे. बरोबर. ते 2-3 ऑप्शन आहेत. आणि अप द ऑर्डर मला वाटतं शुभमन, जॉस आणि ग्लेन फिलिप्स प्रत्येक मॅच खेळतील. ओके. सो तेच आहे की जास्त ऑप्शन्स नाहीत, पण जे आहेत ते खेळले तर स्टील अ डिसेंट टीम. तेच. आणि जर त्यांचे वरच्या टॉपचे तर परफॉर्म करतील, जसं त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. शुभमन ही इज अ फॉर्मर ऑरेंज कॅप विनर, नॉट लास्ट सीझन बट द वन बिफोर आय गेस. अँड देन जॉस बटलर ही हॅज बीन ऑरेंज कॅप विनर एज वेल. आणि देन साई सुदर्शन खूप प्रॉमिसिंग प्लेअर आहे. सो हे 3 जर परफॉर्म केलं कन्सिस्टंटली आणि ह्यांच्यासोबत ते फक्त जे लोअर मिडल थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी उचलली तर आय गेस इट कॅन बी अ डिसेंट टीम. म्हणजे फिनिशिंग मध्ये मला थोडासा प्रॉब्लेम वाटतोय फक्त. बाकी ओव्हरऑल मला ठीक वाटते टीम. गॉट इट. साई किशोरला कसा रेट करतो तू? साई किशोर
उत्तम आहे, म्हणजे तितकं त्याला आपण बघितलं नाहीये खेळताना, बट मी त्याला अंडर 19 थोडस रणजी वगैरे ह्याला थोडंसं फॉलो केलेलं आहे त्याला. सईद मुश्ताकला व्हाईट बॉल क्रिकेट स्पेशली सईद मुश्ताक, विजय हजारे वगैरे. ओके. सो चेन्नईमध्ये होता आय गेस तो ह्याच्या आधी. सो तसं मी IPL मध्ये त्याचा एवढा मॅचेस खेळलेला नाहीये तो. ही इज अ डिसेंट ऑलराऊंडर मला वाटतं. आणि इतकं काय अजून तरी प्रूव्ह नाही केलेलं, पण यू नेव्हर नो. ह्या टीम मध्ये असं आहे की त्याला चान्स मिळूही शकतो आणि ही माइट एक्सेल होपफुली. ओके. 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 इतका खास रेकॉर्ड नाही राहिलेला, बट मे बी ही विल डू ओके. समथिंग. प्ले ऑफ पर्यंत करतील क्वालिफाय वाटते. चान्सेस खूप कमी आहेत. खूप चान्सेस कमी आहेत. इथे असं नाहीये की इथे बॅकअप, मी जसं म्हटलं बॅकअप खूप कमी आहे, की प्रत्येकाला खेळावंच लागणार आहे तुमच्या 11 प्लेयर्स. म्हणजे जे तुम्ही सिलेक्ट करणार आहेत ना मोजके, ते जर नाही खेळले तर मग कोणी नाही तुमच्याकडे. बरोबर. तो मला थोडासा आहे. बॉलिंग आहे, मोठं ग्राउंड आहे, मे बी बॉलर्सला थोडीशी मदत होऊ शकते, बट लेट सी हाऊ इट गोज फॉर देम. पण डिसेंट टीम होती एका काळी, आता थोडीशी मला दिसतीये. गॉट इट. मला वाटतं की जर शुभमन गिल या टीमला घेऊन क्वालिफाय करू शकला प्ले ऑफ पर्यंत जरी, तरी हॅट्स ऑफ टू हिज कॅप्टन्सी. इट विल बी अ बिग चॅलेंज. बाकीच्या टीम्स ऑन पेपर बघता तरी ही टीम थोडीशी म्हणजे टॉप 4 तरी माझ्या टॉप 4 मध्ये नाहीये. पण मग तेच होतं की ऑन दॅट डे परफॉर्मन्सेस काढून घेणे, ओके, टीम स्ट्रॅटेजीज आणि मग परफॉर्मन्सेस बॅक करणे, ते जर यंगस्टर्सचा भडीमार आहे, म्हणजे यंगस्टर्सचा भडीमार. येस. सो आणि ते फिअरलेस क्रिकेट जो खेळेल व्हाईट बॉल मध्ये तेच आहे. फिअरलेस क्रिकेट खेळा, जागा पक्की करा आणि क्वालिफाय करा. सो बरोबर. यू नेव्हर नो. पण मग ते मोठ्या मॅचेस असतात ना प्ले ऑफ्स मध्ये, पण त्याच्यामध्ये मग थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो की तिथे मग एक्सपिरियन्स कामाला येतो. नॉट जस्ट फिअरलेस क्रिकेट, पण एक्सपिरियन्स सुद्धा कामाला येतो तिथे. म्हणजे मोठा रोल प्ले करतो. तर मग तिथे थोडासा प्रॉब्लेम दिसू शकतो. जरी क्वालिफाय केलं तरी तो ट्रॉफी विनिंग टीम नाही दिसत मलाही. Got it. Got it. Let's see. There can be surprises. Never know. IPL is always surprises. बरोबर. ठीक आहे. Okay. Shall we move on to the next team then? येस. पुढची टीम कोणती आहे? आम्ही कोलकाता. रेनिंग चॅम्पियन्स. शाहरुख खानची टीम. इंटरेस्टिंग बाय अजिंक्य रहाणे त्यांच्यासाठी. म्हणजे कोणच जात नव्हतं त्याच्या पाठीमागे. आणि KKR end up spending very lowest amount of money amongst all their buys. आणि एक्झॅक्ट अमाऊंट मला नाही माहिती, बट अजिंक्य रहाणेला आय गेस बेस प्राइसच्या आसपासच त्यांनी खरेदी केलेलं आहे, की बेस प्राइसलाच खरेदी केलेलं आहे. आणि ही इज अ न्यू कॅप्टन फॉर KKR, ब्रिंग्स अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स. आणि त्याच्यानंतर चॅम्पियन टीम आहे, मागच्या वर्षी जिंकलेले आहेत 2024. आणि भरपूर नवीन चेहरे, सेम चेहरे पण आहेत मागच्या वर्षीचे बऱ्यापैकी. रिंकू सिंग आहे तुमचा, जो खूप चांगलं फिनिश करतो. गुरबाज आहे अफगाणिस्तानचा, अँड ही कॅन कीप ॲज वेल. बरोबर. आणि ही इज अ डिसेंट. आणि क्विंटन डिकॉक वॉज द बेस्ट बाय दिस इयर फॉर देम. बार्गेन बाय मी म्हणेल. कारण त्याला फक्त मला वाटतं त्यांनी कितीला उचललंय, 3.60 करोडला फक्त त्याला. ओनली 3.60 करोड. ओके. सो डिसेंट, म्हणजे हॅट्स ऑफ टू देम. त्याच्यानंतर तुमच्याकडे मनीष पांडे आहे, बॅकअप म्हणून आहे चांगला. बॅकअप नाही, तो खेळेल मला वाटतं. तो खेळेल. कन्सिडरिंग अदर्स लाईक रहाणे खेळणार फिक्स, रिंकू सिंग आहे, गुरबाज खेळेल, क्विंटन डिकॉक खेळेल, व्यंकटेश अय्यर आहे, आणि रमनदीप सिंग आहे, आंद्रे रसल खेळेल. त्यांचं बघता मनीष पांडेचं थोडंसं जागा दिसत नाही, कारण तुमचे बॉलर्स पण आहेत मग खाली. एनरिक नॉकिया आहे तुमचा, हर्षित राणा आहे. नाही मित्रा, नॉट आय थिंक इंजर्ड. नाही, मला वाटलं तो इंजर्ड झाला रिसेंटली, पण नाही. नॉकिया he's back, I guess. ओके. या कप मध्ये नव्हता तो, वर्ल्ड कप मध्ये नव्हता आय गेस, बट he's back. He should be fine. मयंक मार्कंडे आहे तुमच्याकडे चांगला, हर्षित राणा.
ओके म्हणजे डिसेंट ऑप्शन. चेतन सकारिया इज ऑल्सो गुड ऑप्शन. राजस्थानमध्ये त्यांनी थोडंसं प्रूव्ह केलंय स्वतःला. वरुण चक्रवर्ती मिस्ट्री स्पिनर आणि अमेझिंग फॉर्म मध्ये आहे. सुनील नारायण तर प्रश्नच नाही, बॅटिंग बरोबर. उत्तम करतो. आणि ओनली ओनली माय कन्सर्न हिअर इज की ऑलराऊंडर्सचे जास्त ऑप्शन्स नाही आहेत त्यांच्याकडे. गरज तुमच्याकडे नाहीये व्यंकट मित्रा, गरज नाहीये. कारण की बघ, सुनील नारायण आहे, तो बॉलिंग करणार बॅटिंगही आणि करू तो शकतो. बॅटिंग ओपन करणार. सो तुमची एक ऑलराऊंडरची जागा भरली आहे. ओके. हम्म. आणि गिवन हिज टॅलेंट, कारण की त्यांनी इतके सीझन आयपीएल खेळले आणि तो रिसेंटली आयपीएल मध्येच परफॉर्म करतो, बाकीचे कुठे परफॉर्म करत नाहीये. पण तसं जर तो चांगले रन्स करू शकला तर त्यांच्याकडे एक परफॉर्मिंग ऑलराऊंडर आहे. ओके. त्याच्यानंतर तू बाकीचे त्यांचे टीम प्लेअर बघ. व्यंकटेश अय्यर आहे, एक्सिलेंट लास्ट इयर सीझन. ओके. त्याच्यामुळे तो रिटेन झालाय. ओके. त्याच्यानंतर तुमच्या उमरान मलिक पण होता त्यांच्याकडे, बट ही इज बीन रूल आउट रिसेंटली बिकॉज ऑफ इंजुरी. बरोबर बरोबर. त्यांच्याकडे नंतर अँड्रे रसल आहे. ओके. अँड्रे रसल तो प्लेअर कधी ड्रॉप नाही होणार केकेआर मधनं. ओके. ऍज लॉंग आणि एज तो बॉलिंगही करतो, बॅटिंगही एक्झॅक्टली करतो. एक्झॅक्टली. सो रमनदीप तुमच्याकडे सिंग पण 3 जर decent आहे. ऑलराऊंडर आहेत जे प्रूव्हन आहेत आणि खेळतात चांगले, सो दे आर लुकिंग गुड. ओके. ओपनिंगला बघ, क्विंटन डिकॉक येईल, त्याच्यासोबत रहाणे नाही मित्र, सुनील नारायण. ओके. ह्या वर्षी आय डोंट थिंक सो ही विल. तुम्ही बघाल त्याला. अरे त्याला गॅम्बल करतील वरतीच, कारण की नवीन बॉलवरती ओके चोपायला तोच चांगला प्लेअर आहे. ओके. मला वाटतं आणि ते गेल्या वर्षी चाललेलं आहे, सो ते तिकडे गॅम्बल नाही करणार. ओके. ते होईल. रहाणे वन डाऊन येईल. ठीक आहे. कारण की रहाणेला कॅप्टन बनवलं आणि जर रहाणेला टीम इंडियामध्ये जागा परत करायची असेल तर रन्स घेऊनच परत करावी लागेल. तर त्याच्यामुळे मला वाटतं की रहाणे वरतीच खेळेल. माझी अशी खूप इच्छा आहे की ती लोक रिंकूला वरती प्रमोट करावं आणि त्याला जास्त चान्स मिळावा. मी हे मागे पण बोललेलो आहे की त्याच्याकडे भरभरून टॅलेंट आहे, पण तो शेवटच्या काही ओव्हर्समध्ये येतो आणि मग हडबडीमध्ये त्याला सेटल व्हायला चान्स नसेल मिळत. मग त्याचे मला असं overall- वाटतं ही शैली आहे खेळायची. मला वाटतं दॅट्स राईट. नाही पण गेल्या वर्षी पण बघायला गेलं तर तो अँड्रे रसलच्या नंतर वगैरे येत होता. ओके. तर बॅटिंग उरतच नाही तेव्हा. मला वाटतं की यावर्षी त्याला जरा 2 डाऊन 3 डाऊनला प्रमोट केलं ना तर इट विल बी गुड फॉर हिम. ओके. कारण की कलकत्ता तर आय थिंक त्यांचं बॅटिंग लाईनअप डिसेंट आहे आणि डीप आहे. खूप खूप चांगला आहे. तर त्याच्यामुळे रिंकू सिंगचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स इतका हायलाईट होत नाहीये. ठीक आहे. तर त्याला ऍज अ प्लेअर सिलेक्टर्सच्या बुक्समध्ये यायचं असेल फॉर अदर फॉर्मॅट्स एज वेल रॅदर दॅन जस्ट T20, तर जास्त रन स्कोर करायला तो जरा वरती प्रमोट झाला पाहिजे. ठीक आहे. असं. सो ओव्हरऑल मला बॅलन्स टीम वाटतं यांची. बॅलन्स टीम नक्कीच आहे, कारण की त्यांच्याकडे ओव्हरऑल अक्रॉस द बोर्ड पण चांगले एक ऑप्शन्स आहेत. ओनली मला असं वाटतं की एक फास्ट बॉलर थोडा आणखी डिसेंट. हर्षित राणा ऑब्व्हियसली आहे, पण एक अजून म्हणजे प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड वाला पाहिजे होता. नॉर्गी अर्थातच आहे, पण कन्सिडरिंग तो खूप इंजरी प्रोन बॉलर आहे. गेल्या वर्षी स्टार्क होता आणि स्टार्क विथ हिज एक्सपिरियन्स आणि विथ हिज लिडरशिप क्वालिटीज त्यांनी पूर्ण बॉलिंग युनिटला असा पूर्ण भार दिला. ओके. पण यावर्षी ते कोण हँडल करणारं नाहीये. ठीक आहे. एक्सपिरियन्स नाहीये. ओके. सो त्याच्यामुळे आय थिंक ते नक्कीच तुझा पॉईंट बरोबर आहे. इंडिव्हिज्युअली बघायला गेलं तर वरुण चक्रवर्ती चांगला परफॉर्म करेल. ओके. हर्षित राणा कांट से. ओके. कारण की आयपीएल मध्ये बॅट्समन सुद्धा मेंटॅलिटीने असतो की कोणताही बॉलर असं धुवायचं आहे. ओके. सो तो विकेट्स पण घेईल, पण त्याला पेलतील पण. ठीक आहे. सुनील नारायण अगेन आयपीएल मध्ये प्रूव्हन आहे, विकेट टेकिंग बॉलर आहे. सो फक्त एक जसं तू म्हणालास की एक स्टेबल फास्ट बॉलर जो की प्रूव्हन आहे तसा एक असणं गरजेचं होतं. जो अँड्रिज नॉर्जे इज अ डिसेंट ऑप्शन, पण ही शुड रिमेन इंजुरी फ्री थ्रू आउट द आयपीएल सीझन. ओके. व्यंकटेश अय्यर आहे तुमच्याकडे, मीडियम पेस टाकतो. मीडियम पेसर आहे. पण तेच आहे की त्याच्याकडे यावर्षी सगळ्यांचं लक्ष आहे. सो प्रेशरमध्ये क्रम्बल नको व्हायला. ठीक आहे. 23 करोड दिलेत भाई त्याला. 23 करोड दिले, त्याच्यामुळे विथ मनी आणि गेल्या वर्षी प्रूव्हन आहे. सो गेल्या वर्षी त्याचं ते नॉव्हल्टी सीझन होतं.
यावर्षी प्रेशर असू शकतो. लोकांना माहिती आहे तो चांगला प्लेअर आहे, सो पीपल विल कम विथ टॅक्टिक्स की तो नाही खेळला पाहिजे, सो ते विथ प्रेशर. थोडं सरप्राईज माझ्यासाठी की त्यांनी श्रेयस अय्यरला बॅक नाही केलं. एनिवे असो, पण अजिंक्य रहाणे चांगला कॅप्टन आहे, डिसिप्लिन्ड कॅप्टन आहे. सो मे बी बरोबर. वी माइट सी दिस टीम इन प्ले ऑफ्स असं मला तरी वाटतंय. सो लेट सी. मला वाटतं ही टॉप तर फिनिश नाही करणार प्ले ऑफच्या, पण कदाचित 3rd-4th पोझिशनसाठी इट्स अ डिसेंट टीम. डिसेंट टीम आहे. बरोबर. करेक्ट. शैल वी मूव टू द नेक्स्ट टीम देन? येस. तो फिर हम लोग जा रहे लखनऊ की बिरयानी खाने. लखनऊ. The most expensive player for them, Rishabh Pant. बरोबर. Rishabh Pantच्या मोस्ट मागे टॉप्ड ते ऑफ, जसे मोस्ट एक्सपेन्सिव्ह. इन द IPL हिस्ट्री. म्हणजे ते काही करून त्याला घेणार होते. बरोबर. त्यांना कॅप्टन हवा होता. मार्करम नक्कीच त्याच्या आधी त्यांनी बोली लावून मार्करमला टीम मध्ये घेतलेलं होतं, बट फॉरेन कॅप्टन असण्यापेक्षा एक इंडियन कॅप्टन असलेलं केव्हाही बरं पडतं. टीम सिलेक्शनला थोडंसं इज जातं. सो ऋषभ पंत 27.5 करोड, मला वाटतं 27.5 राईट, 27.5 करोड. 26 का 27 आहे त्याच रेंज. 27 आय गेस. येस. ओके. आणि डिसेंट टीम आहे. ओपनिंग कॉम्बिनेशन थोडासा प्रॉब्लेम दिसतोय मला. ओपनिंग मध्ये मार्करम मे बी दिसू शकतो, यू नेव्हर नो. मिचेल मार्श ज्यांनी ऑस्ट्रेलियासाठी पण ओपनिंग केलेली आहे, सो यू माइट सी हिम एज वेल. आयुष बदोनी पण दिसू शकतो ओपनिंग मध्ये, किंवा जर त्यांनी चान्स दिलाच तर अर्शिन सुद्धा ओपनिंग करू शकतो. अर्शिन कुलकर्णी बद्दल बोलतोय मी. सो ते जे टॉप 3चे जे नंबर 1, नंबर 2, नंबर 3 जे बॅट्समॅन आहे, तिथे थोडासा मला तिथे स्ट्रॉंग कोणी दिसत नाहीये. मिचेल मार्श एक्स्ट्रीमली गुड ऑलराऊंडर, बॅटिंग खूप चांगली करतो. बॅटिंग ऑलराऊंडर मी त्याला मानेल. निकोलस पुरन, आपण बॅटिंग वरती येऊया परत. ओपनिंग साठी निकोलस पुरन कधी ट्राय नाही केलं ना, तो मध्येच खेळतो. वोंट. सो तुला ते सांगतोय, म्हणजे इट्स अ नाईटमेअर बॉलर साठी. निकोलस पुरन आहे तुमच्याकडे, ऋषभ पंत आहे, डेव्हिड मिलर आहे मिडल ऑर्डर मध्ये. आणि मिडल ऑर्डर मध्ये जेव्हा तुमचे नंबर 2, नंबर 3, नंबर 4चे बॉलर्स बॉलिंग करत असतात, बरोबर, जास्त काही एक्सपिरियन्स नसू शकतात काही टीमकडे, तसे बॉलर्स नाहीये, तर त्या बाबतीमध्ये हे 3 प्लेयर्स म्हणजे इट कॅन बी अ नाईटमेअर फॉर बॉलर्स. म्हणजे धुवा उडवतील ते. आणि मार्करम पण खेळतो, बरोबर. सो तो ऑप्शन आहे. एक मला वाटतं फक्त लोअर ऑर्डरला अब्दुल समद, कुठली टीम ती, हैदराबाद साठी चांगला खेळलेला आहे. ओके. सो पण मागचे पास्ट 2 सीझन्स इतके काही खास नाही केलेले आहेत, पण ही इज अ गुड फिनिशर आणि त्याला 4 करोड दिलेत त्यांनी. सो ही शुड प्रूव्ह हिमसेल्फ. सो तो प्लेअर टू वॉच आउट फॉर नाही म्हणणार मी, पण मला त्याच्याकडून थोडीफार अपेक्षा आहे. बॉलर्स बद्दल बोललं तर थोडासा एक्सपिरियन्स आहे. रवी बिश्नोई सारखा प्लेअर आहे, आवेश खान सारखा प्लेअर आहे, मयंक यादव सारखा प्लेअर आहे जो इंटरनॅशनल क्रिकेट पण खेळलेला आहे. बरोबर. देन तुमच्याकडे आकाशदीप आहे. सो हे तुमच्याकडे चांगले बॉलर्स आहे. मोहसिन खान खेळलेला आहे, डिसेंट खेळलेला आहे. गुड ऑप्शन टू हॅव. गुड ऑप्शन देअर. आणि ऑलराऊंडर मध्ये मिचेल मार्श तुमच्याकडे बॉलिंग करू शकतो. शहबाज अहमद वन ऑफ द मला वाटतं गुड ऑलराऊंडर्स. तो पण खूप चांगला आहे, त्याच्याबद्दल जास्त बोललं जात नाही, बट ही इज वन ऑफ द गुड बॉलिंग ऑलराऊंडर, बॅटिंग ऑलराऊंडर. बरोबर. सो ही इज बॉलिंग युनिट डिसेंट आहे, म्हणजे बघायला गेलं तर रवी बिश्नोईच्या 4 ओव्हर निघतील, ठीक आहे. मयांक यादव गेल्या वर्षी तुफानी बॉलिंग टाकत होता, गिवन की तो फिटनेस तशी मेंटेन करेल. 150 टाकत होता, विकेट्स घेत होता. ओके. त्याच्यानंतर आवेश खान आणि आकाशदीप, ओके, हे पण हँडी बॉलर्स आहेत. मोहसिन खान इज अ हँडी बॉलर. सो 5 तर खेळणार नाहीत मला वाटतं, पण आवेश, आकाशदीप आणि मोहसिन पैकी 2 जण खेळतील. ओके. मयांक यादवला ती लोक स्पिअरहेड करतील.
ओके, पहिली ओव्हर तो टाकेल असं मला वाटतं. ठीक आहे, सो 3 फास्ट आणि एक रवी बिश्नॉय सारखा प्लेअर आहे आणि त्यांच्याकडे 5वा बॉलरचा ऑप्शन म्हणून मिचेल मार्श आहे जसं तू म्हणालास. नंतर आयुष बदूनही टाकतो मला आयुष वाटतं. बदूनही टाकतो. एक्झॅक्टली. सो त्यांच्याकडे 3 ते 4 प्रूव्हन बॉलर्स आहेत. सो गुड बॉलिंग ऑप्शन्स. फक्त मला त्यांचं ना थोडंसं ओपनिंग कॉम्बिनेशन थोडंसं स्ट्रेंज वाटतंय की तुम्ही लेट्स से एडन मार्क्रमला वरती पाठवलं तर त्याच्यासोबत साथीला कोण. ओके, तर तेच तोच थोडा एक्सपिरियन्स कोणी नाहीये. करेक्ट, तोच एक जर कन्सर्न. आर्शिन किंवा आयुष येऊ शकतो. बरोबर. आर्शिनला मला वाटतं नाही तितक्या एवढं ते बॅक करायचे. आयुषला देतील चान्स, बरोबर. बदोनीला. सो मॅथ्यू ब्रेट्स्के कसं आहे? आय नेव्हर हर्ड ऑफ दॅट प्लेयर टू बी फेअर. मॅथ्यू ब्रेट्स्के साऊथ आफ्रिकन आहे कदाचित. ही इज अ साऊथ आफ्रिकन, येस. त्यांच्याकडे बॉलिंग युनिटमध्ये ना जास्त इंटरनॅशनल प्लेयर्स नाही आहेत तू जर बघशील तर. ओके, बॉलिंग एक युनिट असा स्ट्रॉंग इंटरनॅशनल प्लेअर हवा होता, मलाही तेच वाटतं. नाही गरज नाहीये, कारण की त्यांच्याकडे बघ मयांक यादव हा चांगला फास्ट बॉलर आहे. ओके, रवी बिश्नॉय चांगला बॉलर आहे. सो बॉलिंग युनिट त्यांची डिसेंट आहे. जरी कम्प्लिटली इंडियन बॉलिंग लाईनअप असला ना तरी चांगलं आहे त्यांच्याकडे. म्हणून मी म्हणतोय की त्यांना 4 जर ऑप्शन असतात इंटरनॅशनल प्लेयर्सना खेळवण्याचे, सो डेव्हिड मिलर, एडन मार्क्रम आणि मग ते गॅम्बल करतील मॅथ्यू ब्रेट्स्की सोबत. तो साऊथ आफ्रिकन बॅट्समन आहे. नाही, मी 4 यांचे डेव्हिड मिलर खेळणार, मार्क्रम खेळेल, निकोलस पुरन, मिचेल मार्श, संपलं. बरोबर. आणि त्यांच्याकडे राहतो पण एकच आहे मग तो शमार जोसेफ. दॅट्स इट, 5वा प्लेअर. बाकी सगळे इंडियन्स आहेत त्यांच्याकडे. करेक्ट करेक्ट. किंवा मॅथ्यू जो काय, आय नेव्हर हर्ड ऑफ हिम. मॅथ्यू ब्रेट्स्की कदाचित गॅम्बल करायचं असेल, जर क्वालिटी प्लेअर असेल, स्काउट्सने बघितलं असेल नेव्हर नो. तर ओपनिंग तो सुद्धा करू शकतो. नक्कीच करू शकतो. गुड वन. जसं तू सांगतोस की IPL इज फुल ऑफ गॅम्बल्स, तर फुल ऑफ सरप्राइजेस. येस. सो ठीक आहे, सेम क्वेश्चन. रिसेंट टीम वाटते काय वाटतंय, प्ले ऑफच्या लायकीची टीम आहे? मला असं वाटतं इट ऑल डिपेंड्स ऑन हाऊ दे फिनिश देअर गेम. मला चेसिंग साठी ही उत्तम टीम वाटते. इफ दे आर चेसिंग वगैरे. ते लखनौला खेळणार आहेत मित्रा. लखनौला खेळणार आहेत. लखनौ गेलेल्या वर्षी जास्त हाय स्कोरिंग ग्राउंड नव्हतं. तोच प्रॉब्लेम आहे. पण चेसिंगला असं मला एक थोडस डेव्हिड मिलर सारखे जे बॅट्समन आहेत, निकोलस पुरन, त्यांच्याकडून किंवा रिषभ पंत थोडासा जर रिस्पॉन्सिबिलिटी खेळला, त्याने जर ती पुनरावृत्ती नाही केली स्टुपिडची, सो होपफुली खेळ. ओनली माय कन्सर्न हिअर इज की स्टार्ट कसा मिळतोय प्रत्येक बॅटिंगला, त्यांच्या बॅटिंगच्या इनिंगला, तो माझा कन्सर्न आहे. पण मिचेल मार्श आणि मार्क्रम जर त्यांच्यासाठी कारगर सिद्ध झाले, किंवा आयुष बदोनी किंवा आर्शिन कुलकर्णी, यू नेव्हर नो, तर मला वाटते ही टीम प्ले ऑफच्या उंबऱ्यापर्यंत जायच्या लायकीची तरी दिसतीये. उंबरा पलटवेल की म्हणजे ओलांडून जाईल की नाही हे तसं ठामपणे आत्ता तरी मला नाही सांगता येते. बरोबर. 4th, 5th, 6th यापैकी जराशी टीम वाटते, कारण की तेच आहे की ओपनिंग मध्ये जर असा कॉन्फिडन्स नाहीये. ओके, मिडल ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे. येस. पण जर एक ओपनिंग मध्ये असा दमदार प्लेअर असता तर जास्त कॉन्फिडन्स आला असता. आणि फिनिशरही तितका हे नाहीये. पण इनर फिलिंग माझं सांगतंय, जर हे कॉम्बिनेशन, मला बॉलर्स पेक्षा बॅट्समन त्यांचे थोडेसे डिसेंट तरी वाटतात, आउटवे करतात. त्याच्यामुळे म्हणलं मी की चेसिंगवर यांचं थोडंसं सेकंड बॅटिंग मध्ये डिपेंड ऑन कंडिशन एज वेल, तर थोडंसं तिथे थोडंसं स्ट्रॉंगर साईड मला दिसतीये. बट बॉलर्स डिफेंड करतील का इफ दे आर बॉलिंग सेकंड, सो दॅट इज बिट ऑफ अ कन्सर्न. आणि स्टार्ट उत्तम मिळाला पाहिजे. पॉवर प्ले मध्ये तुम्ही एक्सेल केलं पाहिजे. सो मिडल ऑर्डर मग तुमचं पुढे जाऊन अजून एक्सेल करून तुम्हाला मोठा स्कोर किंवा चेस करायला तिथे होऊ शकतं काही ना काही.
Got it. Let's see. I think मिड सीझन एक क्लिअरिटी मिळेल, कारण की यंगस्टर्स आहेत ना, सो तेच असतं की ते स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी परफॉर्मन्स तिकडून पण निघू शकतो. So बरोबर. तेच आहे की त्यांच्याकडनं जर परफॉर्मन्स निघाला, दॅट विल बी द डिफरन्शिएटिंग फॅक्टर की देम फिनिशिंग 5th 6th किंवा प्ले ऑफ मधनं क्वालिफाय करतील. सो त्यांच्याकडनं परफॉर्मन्स येणं गरजेचं आहे, कारण की प्रत्येक मॅच काय एडन मार्क्रम आणि डेव्हिड मिलर मारून जाणार नाहीये किंवा रिषभ पंत खेळणार नाहीये. तर ते जेव्हा नाही खेळणार तेव्हा त्यांनी त्यांची जागा भरून काढली पाहिजे. बरोबर. ओव्हरऑल म्हणजे बॅलन्स्ड आहे. बॅलन्स्ड आहे. मला रिषभ पंत कडून खूप अपेक्षा आहे, नॉट जस्ट ऍज अ लखनौचं हे म्हणून, लखनौचं भवितव्य किंवा ह्याच्यासाठी, पण इंडियाचं भवितव्य किंवा इंडियाचं फ्युचर आणि इंडियाचा ह्याचा जर विचार केला तर मला त्याच्याकडून ही इज व्हेरी प्रॉमिसिंग प्लेअर आणि आय लव्ह हिम स्पेशली तो. सो त्याला मला बघायला नक्कीच आवडले. एक फ्लाइंग किस दे ना एवढं. नॉट इन दॅट वे, बट भारी वाटतं यार, म्हणजे बंदा अपना टाइप का लगता है थोडासा. सो ते भारी वाटतं. सो तर हे होतंय, आपण कव्हर केलं CSK, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, KKR आणि लखनौई बिर्याणी पण आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. सो हा आहे व्हिडिओचा पार्ट 1. मला प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आणि आपण पार्ट 2 मध्ये बाकीच्या राहिलेल्या 5 टीम्स कव्हर करणार आहोत. नाही तर व्हिडिओ खूप आपला बोरिंग होईल आणि खूप लांब खेचला जाईल. सो आम्हाला हे नाही करायचंय. आणि मे बी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निशांतही दिसू शकतो, जो त्याचा पर्स्पेक्टिव्ह, आय गेस ही इज RCB फॅन. तोच सांगेल. मला खरंच नाही माहिती. तू मुंबई फॅन आहे मला त्यामुळे आपण पुढचा व्हिडिओ मुंबई पासून सुरुवात करूयात. मी मुंबई फॅन आहे का? आता तुला पण माहिती नाहीयेस का तू कुठला आहेस? पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगेन मी. ओके. सो लेट्स फाइंड आउट की कोण माझं तर तुम्हाला समजलेलं आहे जर्सी बघून. सो पार्ट 2 मध्ये आपण जाऊयात आणि मुंबई, पंजाब, राजस्थान आणि सर्वात फेवरेट टीम सगळ्यांची रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, आपण ती कव्हर करूयात आणि शेवटी सनरायझर्स हैदराबाद सुद्धा कव्हर करूयात. सो थँक्स फॉर टुडे, आणि आम्हाला असंच प्रेम देत राहाल. गेल्या व्हिडिओ तुम्ही खूप चांगला प्रतिसाद आला. चांगला प्रतिसाद आला, खूप चांगले लाईक कमेंट आले. ज्या लेवलला आमचं आता चॅनल आहे त्या मानाने आम्ही खूप खुश आहोत. तर असाच प्रतिसाद, असाच सपोर्ट देत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट, प्लीज करा. आणि म्हणजे फ्री आहे यार, प्लीज म्हणजे आय कॅनॉट, म्हणजे अजून किती करू मी हे. सो प्लीज, तुमची आणि IPL मध्ये फेवरेट टीम कोणती आहे, कुठली आहे, ओके, आणि तुमचा फेवरेट प्लेअर त्या टीम मधला कोणता आहे ते प्लीज खाली कॉमेंट करून सांगा. करेक्ट. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पार्ट 2 मध्ये. जय हिंद.